आत्तापर्यंत आपण पाहिलं, मानसीनं स्वराच्या वाढदिवसासाठी सरप्राईज पार्टीचं आयोजन केलं होतं. मानसीचे बहीण भाऊजी, राघवचे बहीण भाऊजी सर्वजण घरात जमले होते. सर्वांना बघून स्वराला अतिशय आनंद झाला होता. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे भाग 17. स्वराच्या वाढदिवसासाठी सर्व नातेवाईक घरी आले होते. सकाळचा चहा नाश्ता घेत सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या. थोड्या वेळातच स्वराची चलबिचल सुरू झाली. मानसीनं ती बरोबर हेरली, पण तिनं त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. बाबा, मी आज बाहेर जाऊ का? माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मी पार्टी देणार आहे असं म्हटलं होतं. स्वरानं राघवला चाचरत विचारलं. अगं, पण बघ ना, तुझ्या वाढदिवसासाठी सगळेजण किती दुरून आपल्या घरी आलेत. हवं तर उद्या तुझ्या फ्रेंड्सला पार्टी दे, शाळेतून घरी येण्यापूर्वी, राघव तिला म्हणाला. काय हो बाबा, आज वाढदिवस आणि उद्या पार्टी. कसं वाटतं ते? आणि तसं पण हे 10वीचं वर्ष. पुढच्या वर्षी आम्ही सगळे सोबत राहणार आहोत का? स्वराचं भणभण करणं सुरू होतं. बरं, मग असं कर, सर्वांना इकडं बोलव, घरीच पार्टी करू, राघव म्हणाला. बाबा, पण सगळे म्हणत होते की बाहेर जाऊया. यावर्षी आम्ही ग्रुपमधल्या सर्वांचा बर्थडे बाहेरच करणार आहोत. जाऊ द्या ना प्लीज, स्वरा म्हणाली. त्यावर राघव पुढं काही बोलणार तेवढ्यात मानसीनं त्याला थांबवलं. ठीक आहे, जाऊन ये, पण दुपारपर्यंत ये परत, मानसी बोलली तशी स्वराची कळी अजून खुलली. बाबा, जवळच जाणार आहोत. तो नवीन मॉल नाही का झाला, तिथं. मॉलमध्ये फिरणार आणि तिथंच काहीतरी खाऊन घेऊ आम्ही. त्या मॉलच्या रूफटॉपवर खूप चांगले रेस्टॉरंट आहे म्हणे, स्वरा अगदी एक्साइट होऊन सांगत होती. ठीक आहे, आई म्हणते तर जाऊन ये, पण लवकर परत यायचं. चंदूला तुझ्या सोबतच राहू दे, राघव तिला म्हणाला. आम्ही मॉल फिरणार आहोत. चंदू काका काय करतील तिथं? आणि तसंही 3-4 वाजेपर्यंत आम्ही परत येऊ, स्वरा वाकडं तोंड करत म्हणाली. गाडीत थांबेल तो. तुझं काम झालं की त्याच्यासोबत परत यायचं. ओम आणि हर्षाला पण ने तुझ्यासोबत. एवढ्या दुरून आलेत ते तुझ्यासाठी, राघव म्हणाला. नको काका, स्वराचे फ्रेंड्स माझ्या ओळखीचे नाहीत. मला बोर होईल तिथं. त्यापेक्षा मी घरी राहून एक झोप काढतो, ओम म्हणाला. हर्षा, तू जातेस का ताईसोबत? राघवनं हर्षाला विचारलं. हर्षासुद्धा जायला नाही म्हणून रजनीला बिलगली. स्वरा तिची तयारी करून निघाली होती. तिनं रजनीनं दिलेला सुंदरसा नी लेंथ वन पीस घातला होता. काळेभोर लांबसडक केस मोकळे सोडले होते. स्वरा, एकदम व्यवस्थित आला ड्रेस. खूपच सुंदर दिसतोय हा, रजनी म्हणाली. स्वराच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. हा मोबाईल ठेव तुझ्याजवळ, माईंनी तिला त्यांचा फोन सोबत दिला. सगळ्यांचा निरोप घेऊन स्वरा तिथून निघाली. स्वरा, चंदू काकाला न सांगता कुठं जाऊ नको बरं, आणि लवकर घरी ये, स्वरा निघताना मानसी तिला म्हणाली. हो गाई, कितीदा एकच गोष्ट सांगणार तू, येते मी, स्वरा कारमध्ये बसून निघून गेली. दुपारच्या जेवणाची तयारी करण्यासाठी मानसी स्वयंपाकघरात गेली. रजनी आणि गौरी तिच्या मागं गेल्या.
वा वहिनी, पुरणपोळी? पुरण बघूनच तोंडाला पाणी सुटलं बघ, रजनी म्हणाली. पण जिच्यासाठी केलं ती बर्थडे गर्ल तर बाहेर गेलीये, गौरी तिला म्हणाली. असं काही नाही, तुम्ही सगळे येणार म्हणून मुद्दाम पुरण केलं, मानसी म्हणाली. बरं झालं केलंस ते, किती दिवसात पुरणपोळी खाल्लीच नव्हती, गौरी म्हणाली. वहिनी, तसंही मुलं मोठी झाली की त्यांचं विश्व बदलतं, हो ना ग, रजनी म्हणाली. हो ग, इतकी वर्ष अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्यावर अवलंबून असणारी आपली पिल्लं कशी भरकन मोठी होतात आणि त्यांच्या त्यांच्या विश्वात गुंग होत जातात, आपल्यालाही कळत नाही, मानसी म्हणाली. पण काही म्हणा मानसी, आपलं लहानपण वेगळंच होतं. कदाचित आपल्याला कोणत्याही गोष्टी अगदी सहज नाही मिळाल्या म्हणून असेल, गौरी म्हणाली. हो तर, मला आठवतं ना, राघव दादाला सायकल घेतली होती आणि मला ती चालवता येत नव्हती. तरी त्या सायकलच्या आडव्या दांडीमध्ये तिरपा पाय टाकून मी चालवायचे. सेकंड हँड सायकल होती, पण त्यावर बसताना जो आनंद तेव्हा मिळायचा, आता तो नव्या कोऱ्या फोर व्हीलरमध्ये बसूनही येत नाही, रजनी म्हणाली. हो ना, आणि विदेशातले संस्कार तर विचारूच नकोस, इतका फरक आहे दोन्ही संस्कृतीत, गौरी म्हणाली. तिघीजणींच्या स्वयंपाकघरात हसत खेळत गप्पा सुरू होत्या. राघव, शशांक आणि हेमंत रम्मी खेळण्यात गुंग झाले होते. माई, मंदाताई आणि सुधीरराव यांच्या रामायण महाभारतावर वेगळ्याच गप्पा सुरू होत्या. ओम आणि हर्षा मात्र मोबाईलमध्ये डोकं घालून बसले होते. स्वयंपाक आटोपल्यावर मानसीनं जेवणाची पानं घेतली. पुरणपोळीच्या घमघमाटानं सगळ्यांच्या पोटातले कावळे ओरडायला लागले होते. पुरणपोळीवर सगळ्यांनी यथेच्छ ताव मारला. तुम्ही सगळे आता आराम करा थोडा. स्वरा घरी आली की आश्रमात जाऊ आणि त्यानंतर तिच्यासाठी सरप्राईज डिनर पार्टी आहे, मानसी म्हणाली. आराम वगैरे बिलकुल नाही. आज राघव घरी आहे तर मनसोक्त गप्पा करणार आम्ही. तसंही तो उद्या ऑफिसमध्ये जाणारच. आम्ही आलोय म्हणून तो काही घरी थांबायचा नाही. तो गेला की मग आम्ही दिवसभर झोपा काढू, शशांक म्हणाला. असं काही नाही हा, मी सुट्ट्या घेतल्या आहेत ऑफिसमधून. गणपती बसेपर्यंत मी काही ऑफिसला जाणार नाही. बंदा आपके खिदमत में हाजिर है जनाब, राघव मुजरा करत म्हणाला. ढोंगी कुणीकडचा, ए माई, याची अशी सवय गेलीच नाही का ग अजून, रजनी म्हणाली. नाही ग, काही काही सवयी जातच नसतात, माई म्हणाल्या आणि सगळे खळखळून हसले. अरे, आपण सर्वजण जमलो आहोत तर मस्त पत्ते खेळू, काय मानसी, खेळायचं ना, गौरी म्हणाली. ठीक आहे, जशी तुमची इच्छा, मानसी म्हणाली. सगळेजण पत्त्यांचा डाव मांडून बसले होते. बराच वेळ झाला होता. मानसीनं घड्याळात पाहिलं. 3:30 वाजले होते. एव्हाना यायला हवी होती स्वरा. 3-4 वाजेपर्यंत येईल म्हणाली होती. येईल मग थोड्या वेळात, मानसीच्या मनात विचार सुरू होते. सगळे पत्ते खेळण्यात गुंग होते. बरं, चहा कोण कोण घेणार आहे, मानसी म्हणाली. काय वहिनी, चहाला कुणी नाही म्हणणार आहे का? होऊन जाऊ द्या एक एक कप, हेमंत म्हणाला. पत्ते खेळता खेळता चहाचा एक राऊंडही झाला होता. 4:30 वाजले होते. स्वरा अजून आली नव्हती. मानसीचं मन चलबिचल होत होतं. तिनं चंदूला फोन लावला. चंदू दादा, कुठं आहात तुम्ही आणि स्वरा कुठे?
मानसीनं त्याला विचारलं. स्वरा बेबी अजून मॉलमध्येच आहेत, चंदू म्हणाला. ठीक आहे, मॉलमधून तिला सरळ घरीच घेऊन या, मानसी म्हणाली. चंदूनं होकार भरला आणि फोन ठेवला. पत्त्यांचा डाव रंगला होता. मानसीचं लक्ष मात्र घड्याळाच्या काट्याकडे होतं. वेळ जणू हळूहळू पुढं सरकत होता. 5:30 वाजता मानसीनं पुन्हा चंदूला फोन केला. पण त्याने फोन उचलला नाही. मानसीच्या डोक्यात वीरेंना दिलेली धमकी फिरत होती. तिनं स्वराला फोन लावला. स्वरासुद्धा फोन उचलत नव्हती. आता मात्र मानसीचा जीव टांगणीला लागला होता. ती स्वरा आणि चंदू यांना आलटून पालटून फोन लावत होती. पण दोघेही फोन उचलत नव्हते. राघव, बघ ना रे, स्वरा नाही आली अजून, मानसी राघवला म्हणाली. येईल ग, तू काळजी करू नको. राघवचं अर्ध लक्ष पत्त्यात होतं. हो, पण स्वरा यायला पाहिजे होती आत्तापर्यंत, मानसी म्हणाली आणि दारापर्यंत एक चक्कर मारून आली. 5:45 वाजत आले होते. मानसीच्या जीवाची घालमेल वाढली होती. तिच्या मनात वाईट साईट काही बाही विचार येत होते. स्वतःचं मन शांत राहावं म्हणून मानसी देवघरात जाऊन बसले. तिनं देवासमोर हात जोडले आणि डोळे गच्च मिटले. स्वरा सुखरूप पोहोचावी म्हणून ती देवाजवळ प्रार्थना करू लागली. काय होईल पुढे? मानसीच्या मनातली चलबिचल खरी होईल का? वीरेंनी दिलेली धमकी तो खरी करून दाखवेल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, कथेच्या पुढच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.